जय श्रीराम मित्रांनो, तर आजचा आपला ब्लॉग सुरू होतोय. तर चला आता तुम्हाला सकाळ सकाळ आपले भोलेबाबांचे दर्शन करून देतो. तर आपण आज आता उत्तरकाशीतून जवळजवळ 25 दिवस एकाच ठिकाणी उत्तरकाशीमध्ये थांबलो होतो मित्रांनो, जास्त पाऊस असल्यामुळं. तर आज आपण आता केदारनाथच्या दिशेने निघतोय उत्तरकाशीतून. तर तुम्ही सर्वांनी एकदा दर्शन करून घ्या भोलेबाबांचे. तर माता राणींचे पण दर्शन करून घ्या मित्रांनो. त्रिशूळ आहे मोठा, होऊ शकता अशा प्रकारे. तर चला मग निघतो आपण पुढे आता. तर आपले रानपेरी बाहेर लावलेली आहे तर ह्या साईडला. तर चला आता. तर हे बघा आपली रानपेरी. आज आहे शनिवार, तर तुम्हाला आता शनी महाराजांचे दर्शन देतो. तुम्ही पण दर्शन करा, मी पण दर्शन केले. तर चला तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे शनी महाराजांचं मंदिर आहे, होऊ शकता. आपलं वडाचं झाड आहे मित्रांनो. तर तुम्ही पण दर्शन घ्या. जय शनी महाराज की जय हो. पाहू शकते लँडस्लायडिंग कशी झालेली मित्रांनो, एकदम डेंजर मध्ये. हे बघा मध्ये 2-3 दिवस रस्ता बंद होता. हे बघा वरून पडलेले सारे मोठे दगड आहे बघा, एवढे मोठे दगड. ह्या साईडला बघा, आता मला दाखवतोच. हो दम लागतो. हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे. तर पाहू शकता इकडे खाली गेलेलं आहे, पुणे ढसळलेलं आहे पूर्ण. तर चला मग पाहू शकता भागीरथी नदी मित्रांनो, पूर्ण तलावासारखं बनलेलं आहे इथं, एकदम मोठं सगळं पाणी. असं वाटतंय डॅमच आहे इथं. तर समोर पाहू शकता चिन्नी सोलाईला हे गाव आहे पुढं, हे मोठं. तर इथं छोटंसं गाव बसलेलं आहे, पाहू शकता. तर आपली रानपेरी त्या साईडला लावलेली आहे पुढं. तर आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. तर आता सायंकाळचे 5 वाजलेले. तर सनसेट पण व्हायला आलाय, पाहू शकता. सूर्य आता थोड्या वेळात खाली जाणार आहे. तर चला मग कसं वाटलं वातावरण सांगा मग. हा पाहू शकता आता या ठिकाणी आपले 2 टेंट लावलेले आहेत. तर आपला बिराड बसताना इकडं पाडलाय. तर पाहू शकता काकाचा टेंट आहे मोठा 3 माणसाचा, आणि आपला 2 माणसाचा आहे मित्रांनो. तर रस्त्याच्या कडेला एक हॉटेल आहे. हॉटेलच्या वर आपण याच्यावर वर लॅपटॉपवर आपण हे केलेलं आहे पूर्ण, होऊ शकता. वर आल्यानंतर आपण वर टेंट लावलेले आहेत. हे आपलं सामान. हे पाहू शकता इकडं भागीरथी नदी आहे मित्रांनो. हे बघा हे छोटंसं गाव आहे इथं. ह्या गावामध्ये हॉटेलवर आपण टेंट लावलेले वर, तिने परवानगी दिली. तर आता थोड्याच वेळात आपण राईस बनवणार आहे, तर ते पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला. त्याच्या अगोदर इकडचं डोंगर, भागीरथी नदी, गाव बघून घ्या. चला भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो आता खिचडी तयार झालेली आहे. तर हा लाईट चालू आहे. रे बघा इकडे काही बनवलंय थोडा, इकडे काही बनवलंय. एका याच्यात झाला नाही मित्रांनो. तर पाहू शकता या ठिकाणी. चला आता चालू आहे थोडं. तर इकडे झालेलं आहे, भात तयार झालेला आहे.